आत्मा असे नाभिस्थानी अष्ट पाकुळी जयाची खेळणी. आत्मा हा नाभीच्या स्थानी आहे आणि त्या नाभीच्या स्थानापर्यंत आपलं नाम पोहोचलं पाहिजे, त्याच्यापर्यंत ते नाम गेलं पाहिजे. जसं वृक्षाच्या मुळापर्यंत पाणी गेलं म्हणजे वृक्षाच्या खोडातून फांद्यापर्यंत, फांद्यातून त्याच्या पानापर्यंत ते पाणी काय केले जाते, ते वृक्ष शोषून घेतो आणि तो टवटवीत आणि प्रफुल्लित बनतो, आहे की नाही? तसं नाम हे आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला जो काही भवसागर आहे, ऐकणे, आपले जे काही संसारामध्ये जे काही दुःख आहेत, यातना आहेत, नाही का, ह्या दुःख आणि यातना कमी होणार नाही. भगवंत नामाने पापाचं काय होते, हरण होते. भगवंताच्या नामानं पापाचं हरण होते, पाप जाळल्या जातात. पण ते नाम तसं घेतलं गेलं पाहिजे. ज्या वाणी आहे त्याच्यामधली जी काही 4 वाणीतली एक वाणी जी काही वैखरी वाणी म्हणतो आपण, त्या वैखरी वाणीतून नाम घेतलं गेलं पाहिजे. आपण हरिपाठ म्हणतो, हरिपाठ म्हणताना आपण कोणकोणत्या शब्दाचा कसा कसा प्रयोग आणि कोणकोणत्या आवाजामध्ये करतो आपण, हे महत्वाचं आहे. तसं भगवंताचं नाम जे आहे वैखरी वाणीतून घेतलं गेलं पाहिजे. ज्याला तुम्ही राम म्हणता, आहे की नाही, ज्याला तुम्ही कृष्ण म्हणता, ज्याला तुम्ही शिव म्हणता, ते राम नाम जे आहे, राम नाम घेताना वैखरी वाणीतून राम राम, ज्यावेळेस राम म्हणतो आपण त्यावेळेस तोंड उघडते, आपले ओठ आहे ना, तोंड उघडते. पण ज्यावेळेस आपण म म्हणतो त्यावेळेस मिटते, आहे की नाही, त्यावेळेस मिटते. म्हणजे आज जे घेतो आपण श्वासामधून, आहे की नाही, श्वासामधून जे घेतो आपण सोहम, सो सो म्हणजे आत घेणे, आत घेतलेला श्वास, आणि हम बाहेर सोडलेला श्वास, सोहम. सोहमचा अर्थ काय होतो, सो, सो म्हणजे तो, हम म्हणजे मी, तो जो आहे तो मीच आहे, काय, तो जो आहे तो मीच आहे. पण आपण काय करतो, आपल्याला कळत नाही, तू जे आहे तुझं पाशी तरी तू जागा भरला असेल. आपण त्याला शोधण्यासाठी रानोवणी त्याला शोधण्यासाठी जातोय, आपण हिंडतोय, आपण तीर्थक्षेत्राला पाहतोय, आपण त्याला इकडे जातो तिकडे जातो तिकडे जातो. भगवंत दिसत नाही, भगवंत हा दिसत नाही, भगवंत हा प्राप्तही होत नाही. काय, भगवंत दिसणार नाही, भगवंत प्राप्तही होणार नाही. भगवंत हा ज्ञानानं अनुभवावा लागतो. आणि नामानं, नाम हे साधन ज्यावेळेस वापरतो आपण, जशी त्रिपुटी आहे, साधन, साधन आणि साध्य, ही त्रिपुटी आहे. या त्रिपुटीमधून आपल्याला भगवंताला काय करायचं, अनुभवायचं आपल्याला. तेने मुक्ती 4 साधी येल्या. 4 मुक्ती प्राप्त करायच्या असतील तर कशामुळे होतील, भगवंताच्या नामानच प्राप्त होतील. पण त्याच्या अगोदर जे नाम आहे ते आपण जर या पद्धतीनं घेतलं तर भगवंताच्या नामानं काय होईल, आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते. आपलं जे काही अज्ञान आहे हे अज्ञान जर घालवायचं असेल तर ज्ञानाशिवाय जात नाही, नामाशिवाय जात नाही. नामानं ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानानं काय होते, मोक्ष प्राप्त होते. भक्तीने मुक्ती प्राप्त होते पण ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो, हा फरक आहे त्याच्यामध्ये. ज्याला आपण योगी जपी तपी म्हणतो, आहे की नाही, आणि सामान्य जीव आणि हे जे काही साधू संत आहेत, हे जे आहेत, यांच्यामध्ये आपल्यामध्ये तो फरक आहे. ते जे नाम घेतात, आहे की नाही, ते जे नाम घेतात, अनुहत नाम म्हणतो आपण. संतांचं नाम, संतांची वारी ही अनुहत वारी आहे. आणि अनुहत वारीमध्ये काय होते, 24 घंट्यामध्ये 21,600 वेळा नामाचा जप होत असतो. 21,600 वेळा अनुहत वारीमध्ये, अनुहत जपामध्ये. आणि अनुहत जप कोणता आहे, तर तो हाच आहे, सोहम. याच्यावर ध्यान ठेवा. सोहम जपावर, सोहम जप जर तुम्ही केला तर तुम्हाला कोणत्याही नामाची गरज नाही. तो जप जर तुम्ही केला तर कोणत्याही नामाची गरज नाही. कारण संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, संत जनाबाई असतील, संत तुकाराम महाराज असतील,
त्याच्यानंतर संत सावतामाळी असतील, ऐक नाही, या सर्व संतांनी काय केलेलं आहे, संत सावतोबा तर पंढरपूरला गेलेच नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी गेलेच नाही. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये येऊन राहिले. कशामुळं? नामामुळं राहिले. नाम श्रेष्ठ आहे. भगवंताच्या सगुण रूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. आणि नाम जे आहे, नामातून जे ज्ञानाची प्राप्ती होत असते, ती ज्ञानाची प्राप्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे. तोच भगवंत आहे. ज्ञान म्हणजे भगवंत आहे, हे ध्यानात ठेवा. म्हणजे देव तुम्हाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सुदर्शन चक्र घेऊन दिसणार नाही बर का. प्रभू रामचंद्र हातामध्ये धनुष्यबाण घेऊन दिसणार नाही, बरोबर आहे ना. हनुमंत तुम्हाला हातामध्ये गदा घेऊन दिसणार नाही. शिव तुम्हाला हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू घेऊन दिसणार नाही. तुम्हाला त्या शिवाला, त्या कृष्णाला, त्या रामाला तुम्हाला अनुभवावं लागेल. आणि त्याच्यासाठी साधन आहे नाम. काय? त्याच्यासाठी नाम साधन आहे. आणि राम नामे सर्व नामामध्ये श्रेष्ठ सांगितलेले. राम नामे सर्व नामाश्रेष्ठ आहे. त्याचं कारण जे आहे, ते कारण म्हणजे असं आहे की नामाशिवाय दुसरं श्रेष्ठ साधन आपण म्हणू नये. त्याच्यामध्ये दुजा भाव नामात आपण करायला नको. त्याच्यामध्ये दुजा भाव नको, द्वैत भावना नको. द्वैत, ज्याला अद्वैत म्हणतो, द्वैत आणि अद्वैत, ऐक नाही, हे भावना आपल्यामध्ये नको. नाम हे जगाचं कारण आहे. नाम हे कारण आहे. नामामुळेच, नामासाठीच भगवंताचा अवतार कार्य आहे, ऐक नाही. आणि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ऐक नाही, ज्या ज्या वेळेस धर्मावर काय होते, संकट येत असते, ग्लानी येत असते, ऐक नाही. आणि जे काही योग पुरुष आहेत, साधू संत आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांच्यावर ज्याला आपण अधर्म म्हणतो, ऐक नाही, अत्याचार होत असतो, अन्याय होत असतो, अशा वेळी भगवंत अवताराला येत असतो, ऐक नाही. आणि त्यावेळेस ते नाम जे आहे, ते नाम त्याचं सगुण रूपामध्ये भगवंत आल्यामुळे काय झालं, त्याचं रूप जरी नाहीसं झालं तरी नाम शिल्लक आहे. म्हणून भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे.